बॅग मोठी आपली, त्यानंतर नाईट पॅन्ट, ज्या त्यासाठी आपण घेतलेत काही ड्रायफ्रुट्स. तर अशी बॅग आहे ही काही. तर बोल्ड फिट कंपनीचं आहे, तर ह्याचं काय आपण प्रमोशन वगैरे करत नाही. मोठी बॅग न्यायचं असं कारण की हे जाणार आहे आपण, तर ग्लव्स घ्या महत्वाचं. त्यासाठी आपण घेतलं हे जॅकेट. तर जॅकेट मी खोलून दाखवतो. पद्धतीत आपलं हे सामान आहे. तर नमस्कार सगळ्यांचा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आपण जाणार आहे केदारनाथला. ट्रेनची आपण तिकीट बुक केलेली आहे फायनली, आणि आपण चाललोय डायरेक्ट केदारनाथला. 4 धाम यात्रा पूर्ण करणार आहे आपण. तर आपण बॅग पॅक करणार आहे, म्हणजे बॅगेत काय काय सामान नेणार आहे ते आपण आता बघणार आहे. तर तुम्ही लाईक शेअर फॉलो नक्की करा, आणि केदारनाथला जात असाल तर सगळ्या काय काय गोष्टी घेऊन जायच्यात ते तुम्ही पहिलं बघा, आणि त्यानंतर घेऊन जावा. माझी पण फर्स्ट टाइमच आहे. आता तिथे गेल्यानंतर मी आल्यानंतर तुम्हाला फीडबॅक सांगेन. तर आपण जाणार आहे पावसाळ्यात, तर रेनकोट तर महत्वाचं आहे, आणि ट्रेननी जाणार आहे महत्वाचं आपण. तर ट्रेनची केली आपण तिकीट बुक. तर चला, तर काय काय ते सामान आहे ते बघूया आपण. तर ह्या बेडवर मी सगळं माझं जे सामान नेणार आहे ते मी ठेवणार आहे. तर चला तर बघूया. फायनली पूर्ण सामान मी लावलेलं आहे, आणि आता आपण ते सामान दाखवूया. पूर्णपणे बेडवर व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर चला तर ते बघूया. मित्रांनो, ह्या पद्धतीत आपलं हे सामान आहे. हे टॅब सोडून द्या, टॅब काय न्यायचं नाही आपल्याला. तर पहिलं हे जॅकेट थंडीसाठी, नंतर सगळं एक एक सांगतो मी तुम्हाला. हे जॅकेट घेऊन जाऊया पहिलं. तर मी जॅकेट अनबॉक्सिंग केलेलं आहे ऑलरेडी. तर हे जॅकेट नेणार आहे. त्यानंतर त्याच्यात आहेत आपल्या नाईट पॅन्ट 3 ते 4. ते नाईट पॅन्ट मी दाखवतो तुम्हाला. पहिलं तर बघूया आपण नाईट पॅन्ट. तर नाईट पॅन्ट काढूया यातनं. तर मित्रांनो, तर आपण ह्याच्यात नाईट पॅन्ट घेतलेले आहेत शॉपमधनं, लोकल शॉपमधनं. तर हे बघा, जरा प्रोफेशनल टाईप नाईट पॅन्ट घेतलेत तिकडे घालायला. हे बघा, हे असे आहेत. तर आपण घेतलेत किती माहिती का, 3 घेतलेत ह्या नाईट पॅन्ट त्या साईडला घालायला उत्तराखंडला. कारण नाईट पॅन्ट महत्वाची आहे. आपण जीन्स पॅन्टनं तर घालून वरती चालू शकत नाही, कारण जीन्स पॅन्टनं काय होतं, गुळ येतात पायाला. तर ते घालण्यापेक्षा आपलं नाईट पॅन्ट सुटसुटीत कसं पण वापरा, काय टेन्शन नाही, व्यवस्थित. तर ह्या नाईट पॅन्ट आहेत, ह्या बाजूला ठेवतो मी पहिलं. तर आता दुसरं दाखवतो महत्वाचं, की नाईट पॅन्टी तर तुम्ही बघितल्यात. त्यानंतर आपण घेतलंय, स्टेप बाय स्टेप जाऊ काय. त्यानंतर तुम्हाला दाखवायचंय एक गोष्ट, की जॅकेट आपलं. आता तिकडे भरपूर थंडी असते, आता आहे पावसाळा, तरी पण तिकडे थंडी असते. त्यासाठी आपण घेतलं हे जॅकेट. तर जॅकेट मी खोलून दाखवतो. परत तुम्ही म्हणणार की बंद ठेवलंय म्हणजे जॅकेट दाखवा ना. तर हे टाईप मध्ये आपण घेतलंय जॅकेट. हे बघा असं. आता खोलले म्हणल्यावर घालून दाखवतो. आणि 6 महिन्याची याला हे आपली काय वॉरंटी आहे ह्या जॅकेटला. पहिलं मागवलेलं, पण ते पूर्ण ढिल्लं बसवतं, आणि ढिल्लं बसलं तर ते घेऊन जाऊ नका. कारण काय आहे की ढिल्लं बसल्यावर ती थंडी हातमध्ये घुसल. हे आपलं कसं फिट एकदम व्यवस्थित पाहिजे असं. हे बघा. एकदम टॉपचं, आणि वरची टोपी तुम्हाला ही काढायची असेल तर काढू शकता, नाहीतर तुम्ही आपलं असं टोपी लावू शकता व्यवस्थित. तर हे आहे आपलं तिकडं थंडीत घालायला जॅकेट. आता तिकडं जायचं म्हणल्यावर ना आपल्याला टी शर्ट पण लागतील. तर आपण एकच नाही, तर मी टी शर्ट पण घेतलेत अशी ह्या टाईपमध्ये. बघा, हे असे टी शर्ट आहेत, आणि अजून आहेत, मी तुम्हाला दाखवतो ते टी शर्ट. तिकडं जाण्यासाठी हे असे टी शर्ट घेतलेत, आणि शर्ट पण घेणार आहे तिकडं फोटो वगैरे काढायसाठी आपण. गॉगल एक महत्वाचा. तर हा आपला गॉगल. तर गॉगल पण घेतलेला आहे आपण. तर महत्वाचं अजून एक, तर तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत असाल, किंवा तुम्ही व्लॉगिंग करत असाल माझ्यागत, तर असा एक ट्रायपॉड घ्या. म्हणजे कोणालाही मोबाईल द्यायची गरज नाही. स्वतः स्वतः ट्रायपॉड लावला तिथं आणि व्हिडिओ काढली, विषय संपला. तर ट्रायपॉड एक बेस्ट राहील तुम्हाला. कुठं पण घेऊन जाऊ शकता, आणि बारका ट्रायपॉड घ्या, मोठा घेऊ नका थोडक्यात. आणि एक गोष्ट की सॉक्स. तर सॉक्सच्या कमीत कमी 5 ते 6 जोड्या घ्या. मी घेतल्या 4च. तर 4 बास झाल्या आलटून पलटून घालायच्या. तर 4 जोड्या सॉक्सच्या घेतल्यात आपण. आणि हे पण महत्वाचं आहे तिकडं, कारण बूट घालणारे आणि बूटमध्ये सॉक्स पाहिजेत, नाहीतर थंडीनं अवघड होईल पूर्ण. आणि पावसाळ्यात तर महत्वाचं आहे तिकडं. तर आपण वॉटरप्रूफ कवर पण घेणार आहे, पण तिथं घेणार आहे आपण तिथं गेल्यानंतर. नाही, ग्लव्स.
ग्लव्स पाहिजेत तिकडं जाणार आहे आपण, तर ग्लव्स घ्या महत्वाचं, आणि चांगली क्वालिटीचं घ्या. असं नका घेऊ की खराब क्वालिटीचे ग्लव्स. घेतानाच क्वालिटी आपल्याला चांगली पाहिजे, थंडी वाजायला नाही पाहिजे. हे बघा, हे ग्लव्स घेतलेत आपण ह्या टाईपमध्ये. तर ग्लव्स महत्वाचे आहेत, कारण ग्लव्स शिवाय आपली कामं होणारच नाही तिकडं जायचे म्हणलं. तर तुम्ही पण हे ग्लव्स घ्या. आणि तुम्ही कुठलेही प्रोडक्ट मागवत असाल तर मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या. तिथं काय हे पेड प्रमोशन वगैरे काय नाही आपलं, तर तिथनं तुम्ही ऑर्डर करू शकता. काही प्रोडक्ट मी फ्लिपकार्टवरनं मागवले, तर काही ॲमेझॉनवरनं, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर तिकडं आपण जाणार आहे, तर जॅकेट घेऊन काही नुसता फायदा नाही, तर त्यासाठी आपल्याला घ्यायला लागेल रेनकोट. तर ह्या टाईपमध्ये मी चांगल्या भारीतल्या क्वालिटीचा रेनकोट घेतला आहे. तर हा मला किती रुपयाला पडला आहे रेनकोट? 700 रुपयाला. कारण हा जरा हेवी रेनकोट आहे. तिथं गेल्यानंतर 100 रुपयात पण भेटतो रेनकोट, पण तो काही कामाचा नाही. आणि ते मी फक्त बॅगसाठी घेईन 100 रुपयाचा रेनकोट तिथं गेल्यानंतर. तर इथनं आपण हा घेतलाय रेनकोट, जो सगळ्यात भारी क्वालिटी आहे. हाच रेनकोट तिथं घ्यायला गेला की जरा महाग देतात रेट वगैरे. तर दुसरं बघूया आता. महत्वाचं, तुम्ही पण रेनकोट घेऊन जावा. पावसाळ्याचा दिवस, पावसाळ्यात जात असाल तर रेनकोट घेऊन जावा, आणि जर उन्हाळ्यात जात असाल तर रेनकोटची काही गरज नाही. तर हे तुम्हाला पाहिजे असेल ते पण मी लिंकमध्ये देईन. तर आत्ताशी भेटला आपल्याला हा ट्रायपॉड. तर विषय असा झालेला की ह्या ट्रायपॉडवरनं हिथनं अँगल असा होता, तर बरोबर नव्हतं येतो व्हिडिओ. तर आता आपण चेंज केलं आहे, तर हा ट्रायपॉडवर आता कंटिन्यू करूया. चला तर लावू ट्रायपॉडला. तर रेनकोट घेतल्यानंतर आपण छत्री पण घ्यायची, कारण तिथं छत्रीची पण भरपूर अशी गरज लागणार आहे. कारण जेव्हा पाऊस नसेल तेव्हा रेनकोट काढून ठेवणार आपण, आणि त्यावेळेला आपण वापरणार आहे छत्री. तर छत्री पण घेऊन जायची. मोठी बॅग न्यायचं असं कारण की हे सगळं जे सामान आहे ते ह्या मोठ्या बॅगेत यायला पाहिजे. तर ही आपण बॅग मागवल्या 80 लिटरची, मोठी आहे, चांगली क्वालिटी आहे. तर फ्लिपकार्टवरनं मागवल्या, रेटिंग पण चांगली होती याची. तर ही बॅग आपल्याला काहीतरी 1500 का 1600 रुपयात, 1680 रुपयात काहीतरी भेटली आहे ही बॅग. तर बेस्ट क्वालिटी आहे. तर ही बॅग मी खोलून दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही अशी टाईप बॅग आहे, म्हणजे आपण कॅम्पिंगला जाताना ही बॅग घेऊन जाऊ शकतो डायरेक्ट इथं लावून. हो. तर अशी बॅग आहे ही काही. तर ह्याच्यात भरल्यानंतर ही व्यवस्थित दिसल. आणि ही बॅग बऱ्यापैकी वॉटर रेजिस्टंट आहे, वॉटरप्रूफ म्हणता येणार नाही याला. त्यात लिहिलंय त्यांनी वॉटरप्रूफ, पण असं काही मला वाटत नाही. तर इथं पण हिला कप्प आहेत. इथं इथं पण आपण काहीतरी कॅश वगैरे ठेवू शकतो ह्या कप्प्यात, लगेच इथनं काढून त्यांना द्यायला. तर ही बॅग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता, भरपूर आहे. आणि इथं खाली बूट ठेवायला पण जागा आहे ह्या बॅगेत, आणि बरंच सामान ह्याच्यात बसेल. तर ह्याच्यात अजून एक आपण एक्स्ट्रा बॅग नेणार आहे. ही बॅग आपण गाडीत ठेवणार आहे, आणि वरती जाताना एक छोटीशी बारीक बॅग घेऊन जाणार आहे. कारण भरपूर वजन वरती घेऊन जाऊ शकत नाही, आणि चालायला पण आपल्याला होणार नाही. कारण आपण जाणार आहे 15 किलोमीटर चालणार आहे आपण तिथं. तर बघूया आता दुसरं प्रोडक्ट, बघूया काय घेऊन जायचं इथे. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट आपण घेऊन जाणार आहे तिथं, ऑक्सिजन सिलेंडर. हा 12 लिटरचा ऑक्सिजन सिलेंडर आहे. हा घेऊन जायचं कारण असं आहे की तिथं ऑक्सिजनची जर कमी असेल तर आपण हा सिलेंडर वापरू शकतो. हा इमर्जन्सीसाठी आपण घेऊन जाणार आहे बॅगेत. पण तिथं त्यांचे मेडिकल आणि हॉस्पिटल आहेत प्रत्येक ठिकाणी केदारनाथला. तर चढताना, तर हे आपण घेऊन जाणार आहे आपल्यासोबत एमर्जन्सी एक्स्ट्रा. तर तुम्ही पण ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर गरज असेल तर. पण मी हा, गरज नाही मला, तर मी हा एमर्जन्सीसाठी घेऊन चाललोय. तर दुसरं प्रोडक्ट बघूया आपण काय. तर दुसरं प्रोडक्ट आहे आपला बूट. तर बोल्ड फिट कंपनीचा आहे. तर ह्याचं काय आपण प्रमोशन वगैरे करत नाही, म्हणजे आपण काय पेड प्रमोशन नाही, आपण आपलं रिव्ह्यू बघितला त्यानंतर हे बूट मागवलेत. तर मी बूट दाखवतो तुम्हाला. तर ह्या टाईपमध्ये बूट आहेत. बुटाची क्वालिटी एक नंबर अशी आहे, आणि हे बूट तुम्ही वापरू शकता पूर्ण ट्रॅकिंगच्या दरम्यान. तर मी जरा जवळनं तुम्हाला हा बूट दाखवतो. तर हा बोल्ड फिटचा बूट आहे, आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता ह्या बुटाचं अनबॉक्सिंग. तर तिकडं वरती चढताना हा बुटाची गरज आहे आपल्याला.
तर तुम्ही पण हा बूट मागवणार असाल तर मी लिंक देईन बायोमध्ये, आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथनं तुम्ही मागवू शकता हा बूट. बोल्ट फिट कंपनीचा आहे, ह्याला पण वॉरंटी आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, चाललाय तिथं लाईटीचं कधी कधी कनेक्शन नसतं, लाईट नसतात, तर पॉवर बँक 2 घेऊन जावा. 10,000 mAh आहे. आणि व्लॉगिंग वगैरे व्हिडिओ काढायचे असेल तर काही पेनड्राईव्ह असे घेऊन जावा. तर हे पेनड्राईव्ह बघा, तर मी हे 64 GB पेनड्राईव्ह घेतलेत. तिकडं आपल्याला भरपूर अशी मदत होईल, कारण आपला आयफोन आहे तो 256 GB आहे. तर तो कधीही भरू शकतो. त्यात माझ्याकडे आत्ता 143 कॅपॅसिटी आहे स्टोरेज व्हिडिओ बनवायची. तर हा 64 पण घेतला आहे. आणि माझ्याबरोबर मी हा OnePlus पण घेणार आहे, त्याच्यात 128 GB आहे ह्या फोनमध्ये. तर जेवढी काय रेकॉर्डिंग असेल आपली व्लॉग बनवायचं, तर ते सगळं त्याच्यात रेकॉर्ड होईल आणि स्टोरेज आपलं फुल होणार नाही. त्यासाठी आपण ही सेफ्टी पेनड्राईव्ह घेतल्यात, 2 पॉवर बँक घेतल्यात. हा आयफोनसाठी खास घेतला आहे मी 10,000 mAhचा, आणि हा आपला OnePlusसाठी. तर असे 2 इमर्जन्सीसाठी पॉवर बँक असे झाले. टोटल 20,000 mAhची बॅटरी आपण घेऊन चाललोय तिकडं खास. तर आता बघूया पुढचं प्रोडक्ट. आता तिकडं चाललोय म्हणल्यानं प्रत्येक ठिकाणी जेवण तर आपल्या मनासारखं काय भेटणार नाही. तर त्यासाठी आपण घेतलेत काही ड्राय फ्रूट्स, तर ते महत्त्वाचं घेऊन जावा. तर मी चिक्कीचे पॅकेट घेतलेत, आणि हे असे काही ड्राय फ्रूट्स घेतल्यात. त्याच्यात सगळे हे काजू, बदाम, आणि मला वाटतं हे कसले तरी बिये आहेत, ते काही घेतले. तर त्यानंतर शेंगदाण्याचे पॅकेट, इकडं खारे शेंगदाणे खाण्यासाठी. दुसरं आपल्याला हे चणे, चणं पण पाहिजे तिकडं. आणि थोडंसं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण महत्त्वाचे ड्राय फ्रूट्स न्या. आणि लाडू घेऊन जायच्यात, पण अजून काही लाडू तयार नाहीत, तर लाडू पण घेऊन जाऊ. तर व्हिडिओ भरपूर मोठा न करता आपण मेडिकल किट, तर ह्यात मी विटॅमिन C घेतलेत माझ्या, हे विटॅमिन B12 घेतलेत. आणि एमर्जन्सी हार्टचा स्ट्रोकचा प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी आपण घेतल्यात ही रक्त पातळ होण्याची गोळी. ही पण गरजेची आहे, पण इमर्जन्सीसाठी पाहिजे आपल्याला ह्या गोळ्या. कारण आपल्याला आणि महत्त्वाची थंडी आणि तापाच्या गोळ्या असतात ना, त्या पण घेऊन जायच्या. तर तिकडं जाताना तुम्हाला जे आजार किंवा आजारी असता तुम्ही, त्या टाईपच्या गोळ्या घेऊन जावा. एलर्जी किंवा कशाच्या असतील त्या. ड्रॉप, आईस डोळ्यातलं ड्रॉप किंवा नाकातलं ड्रॉप, जे पाहिजे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर दुसरं आपण बघूया अजून काय घेतलं आपण ते बघूया. ओडोमोस. तर तिथं गेल्यानंतर नाही आपल्याला माहीत नाही मच्छर आहेत की नाहीत तिथं, तर त्यासाठी आपण घेतले ओडोमोस. तर ह्याचं पण काय आपण पेड प्रमोशन वगैरे काय नाही. तर हे ओडोमोस घ्यायचं कारण की मच्छर भरपूर असले तर ओडोमोस लावून आपण झोपू शकतो. त्यानंतर घेतला आपण फेस वॉश. तर हा मी फेस वॉश घेतला आहे पॉन्ड्सचा. आता ज्या ज्या स्किनला जो मॅच होईल तोच फेस वॉश घ्या, बाकी दुसरं कुठला घेऊ नका. तर हा एक घेतला आहे फेस वॉश. त्यानंतर घेतला आहे ब्रश. सगळं घेतो आपण, पण महत्त्वाचं एकच राहतं ब्रश. तर हा एक ब्रश घ्या. हा बघा मी घेतला एक ब्रश. त्यानंतर आता तिथं वरती चढताना घाम वगैरे तर येणार, त्यासाठी आपण घेतला हा स्प्रे. आणि बेस्ट क्वालिटी आहे स्प्रेची. हे बघा, तुम्हाला वास येणार नाही पण मला येते. जबरदस्त क्वालिटीचा स्प्रे आहे. हा एक घेतलाय मी बारका छोटूसा. तिथं साबण, तिकडं असेल साबण, पण आपल्या स्किनला आपण इथनं साबण नेलेला कधी पण चांगला. आणि जर साबण हे झाला आपला यूज केला तर आपण ते प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून ड्राय करून आपण परत वापरू शकतो टिश्यू पेपर लावून त्याला. तर हा एक साबण घेऊ. त्यानंतर घेतलं आपण कोलगेट. हे कोलगेट महत्त्वाचं आहे, कारण दरवेळेला आपण विसरतो तर कोलगेटच विसरतो. कोलगेट आपण घेऊन जात नाही, सगळ्या गोष्टी घेऊन जातो पण कोलगेट राहतं आपल्याकडून. तर हे कोलगेट एक घेऊन जावं जाताना. अजून दाखवतो, संपलेलं नाही. आता ज्याला कोणाला चढायचा त्रास आहे वरती डोंगरावर आणि पाय वगैरे दुखतात, त्यांनी महत्त्वाचं निकॅप घ्या. निकॅप हे मी घेतलेलं आहे. निकॅप महत्त्वाचं आहे, कारण माझ्या इकडं पाय दुखतात चढताना, तर निकॅप घेतलं आहे. दुसरी गोष्ट कानटोपी पाहिजे तिथं. ही एकच नाही तर 2 घेतलेत मी कानटोपी. तर कानटोपी पाहिजे. आणि तोंडाला मास्कची पण गरज आहे भरपूर आहे. जर मच्छर किंवा मच्छर तर येणारच काय पण घातलं तरी, पण आपलं धुरळानं वाचेल. धुरळा जर नसेल तिथं तर स्क्रीन ऊन वगैरे असलं तिकडं त्या साईडला, आता तर पावसाळा चालू झालेला आहे, तर ऊन वगैरे असलं
तरी पण आपण हे घेऊन जाऊ शकतो. पण मी तर हे मास्क घेऊनच जाणार आहे. हो, अजून एक राहिलं महत्त्वाचं, तर सनस्क्रीन. तर ही सनस्क्रीन तुम्ही घेऊ शकता. ही बेस्ट क्वालिटीची आहे. ह्याचं काही पेड प्रमोशन नाही. पण सनस्क्रीन महत्त्वाची आहे. तिकडं सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. गेल्यानंतर बाहेर आपण जातो तेव्हा सनस्क्रीन लावून निघत जावं बाहेर. नाहीतर डार्क मार्कशीट म्हणजे असं डार्क पूर्ण हे होतं, स्किन खराब होते ना. आपलं हे लावा. आपण जर असंच फिरलो तर स्क्रीन खराब होते. दुसरी गोष्ट महत्त्वाची, गॉगल. आता तिकडे गेल्यानंतर फोटो वगैरे काढायला लागतील आणि फोटो काढताना हा तर चष्मा नाही वापरू शकत. तर आपण घेतलाय थोडा हा गॉगल. तर गॉगल घालून दाखवतो. तर असा हा एक गॉगल. आता प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तर ह्या टाईपमध्ये मी गॉगल घेतलेला आहे तिकडं घेऊन जाण्यासाठी. आणि महत्त्वाचं सगळ्यात गोष्ट, तिकडं घेऊन जात असाल तुम्ही ज्यावेळेला केदारनाथला, पावसाळ्यात उन्हाळ्यात कधीही, तेव्हा तुम्ही कॅश घेऊन जावा सोबत तुमच्या. काही कॅश असलेली कधीही फायदेशीर. हे 20 आणि 40 रुपये घेऊन जाऊ नका. महत्त्वाची कॅश घेऊन जावा. कारण कमीत कमी खिशात 5 ते 10,000 रुपये ठेवा आणि ते पण डिवाइड करून ठेवा. असं नका करू की एकाच खिशात किंवा एकाच बॅगेत. ती बॅग गेली चोरीला की ते पैसे तिथंच गेले त्या बॅगेत. तर ते डिवाइड करा. इकडं 2,000 ठेवा, इकडं 3,000 असं डिवाइड करून ते पैसे ठेवा आणि व्यवस्थित तुम्ही तुमची यात्रा पूर्ण करू शकता. तर पाकिट घेऊन जावा, ATM वगैरे तिथं घेऊन जावा. फोनपे कधी कधी चालत नाही. तर कॅश असलेली कधी फायदेशीर. जाताना फक्त 5 ते 10,000 रुपये कॅश घेऊन जावा आणि बाकी तुम्ही तिथनं आला म्हणजे अकाउंटमध्ये ठेवलं तरी चालतील. धन्यवाद. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिकडे चाललाय तुम्ही, तिकडे चालल्यानंतर जाताना हे अशा टाईपमध्ये एक बारकीशी बॅग घ्या. ही महत्वाची अशी बॅग घ्या. कारण ही बॅग घेऊन तुम्ही चढू शकत नाही. ह्याच्यात भरपूर वजन असणार आहे. 2 ते 3 किलो वजन ह्याच्यात घ्या ह्या बॅगेत. ही गाडीमध्ये ठेवा तुमची बॅग महत्वाची. जी कुठली गाडी बुक कराल त्या ह्या गाडीत ही बॅग ठेवा आणि ही घेऊन जावा वरती जाताना. ही बारीकशी बॅग असते. 2 ते 3 किलो वजन आरामात घेऊन जाऊ शकता आणि महत्वाचं ह्याच्यात तुम्ही पाण्याची बॉटल नेऊ शकता वर जाताना. तर हा होता आजचा व्लॉग आणि केदारनाथला तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकता त्याच्या संदर्भात हा होता आजचा व्लॉग. तर आपण काही गोष्टी घेऊन चाललोय, तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात. परत एकदा मी दाखवणार आहे आत्ता, पण ते मी सगळं घालून नाही तर सगळे एका बेडवर मांडणार आहे. त्या गोष्टीचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ती गोष्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता. महत्त्वाचं इलेक्ट्रिक पावडर काय असते ना, ते राहिलं आपलं. ती एक घ्यायच्या. ORS एक राहिलं आपला घ्यायचा. तर ORS एक महत्त्वाचा तो घेऊया आणि त्यानंतर बँडेज थोडंसं घ्यायचं. तर कुठं काय लागलं वगैरे तर बँडेज महत्त्वाचं आहे. अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत. बेलाची फुलं इथनंच घेऊन जावा. एका पिशवीत ठेवा किंवा तूप तूप पण घेऊन जावा इथनं. कारण कापूर एक महत्त्वाचा. तर ह्या गोष्टी तिथं गेल्यानंतर भरपूर महाग विकतात. तर हे तुम्हाला माहीत असावं. त्यासाठी मी इथनं काही गोष्टी घेऊन जाणार आहे आणि तिथपर्यंत जास तोपर्यंत ते व्यवस्थित राहतं. तर चला तर पुढं कंटिन्यू करूया दुसऱ्या गोष्टी. तर तुम्ही बघितल्या सगळ्या गोष्टी. तर त्यानंतरने आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. तर मी एकदा बेडवर ठेवतो आणि त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट किंवा तुम्ही त्या गोष्टी मागू शकता. तर हे बघा, ह्या टाईपमध्ये पहिली तर ही बॅग मोठी आपली. त्यानंतर नाईट पॅन्ट, जॅकेट, टी शर्ट. तुम्ही काय घालता ते टी शर्ट, शर्ट, ग्लव्स घ्यायच्यात. त्यानंतर हे मगाशी मी दाखवलं नाही तर आपले बनियनी आणि अंडरवेअर. नंतर ट्रायपॉड तुम्ही जर व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर. दुसरी गोष्ट, हे आपले हे सॉक्स सॉक्स घ्यायला पाहिजे तिथं. रेनकोट, पावसाच्या टायमिंगला जात असेल तर रेनकोट आणि छत्री घेऊन जावा. त्यानंतर ह्याच्यात आहे आपलं ऑक्सिजन सिलेंडर 12 लिटरचं. त्यानंतर शूज. तर मी बॉक्स उघडून दाखवतो. मगाशी दाखवलेला हे शूज. नंतर एक एक्स्ट्रा फोन जर असेल तुमच्याकडे, नसेल तर काय हरकत नाही. तर मी घेऊन जाणार एक्स्ट्रा 2 पॉवर बँक. ही 10,000 mAhची आणि ही 10,000 mAhची. त्यानंतर हे 2 म्हणजे 2 पेन ड्राईव्ह, आपलं माईक, ट्रायपॉड, हा गॉगल, पाकिट, हे आपली कानटोपी. त्यानंतर जे निकॅप पायाला लावायचे ते, तोंडाचं मास्क, काही मेडिसिन. तुम्हाला जर काही एलर्जी किंवा ताप थंडी वाजत असेल तर घ्या ह्या गोळ्या. पण ह्या माझ्या वेगळ्या आहेत. त्यानंतर मी घेतले तर हे आपलं काय असतं ड्रायफ्रूट्स, चणं, हे शेंगदाणे, हे चणे, इथं खाली ड्रायफ्रूट्स
आणि आपल्या काही चिक्की. महत्त्वाचं कोलगेट, ही क्रीम, त्यानंतर ओडोमॉस, फेस वॉश, ब्रश आणि काही स्प्रे. कारण गरम होणार, अंगाचा वास येणार, त्यासाठी स्प्रे आणि मेडिमिस आपला साबण. तर ह्या टाईपमध्ये आपण सगळं सामान घेऊन चाललोय. महत्त्वाची एक बॅग राहिली, ती मी दाखवायची राहिलीच. एक बारकी बॅग घेऊन जायच्या, कारण आपल्याला वरती चढताना बारकी बॅग घेऊन जायची आणि ही मोठी बॅग गाडीमध्ये ठेवायची. तर ह्या पद्धतीचा हा आजचा ब्लॉग होता. तर मला माहिती आहे हा व्लॉग भरपूर मोठा झाला आहे, पण महत्त्वाचं काय आहे की सविस्तर माहिती दिली तर फायदेशीर आहे. नाहीतर मग अर्धवट माहिती भरपूर आहे यूट्यूबवर. तर ही सविस्तर पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि केदारनाथची बॅग पॅक करताना तुम्हाला कशी वाटली, म्हणजे व्यवस्थित असे तुम्हाला माहिती कळली आहे का? तर कळली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की व्यवस्थित कळली आहे म्हणून. आणि जर काय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता. ह्या टाईपमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा त्या गोष्टी. तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा आणि धन्यवाद. हां, थांबा, थांबा. तर महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी घेऊन जाताना व्यवस्थित जावा, काळजी घ्या आणि हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.